पुस्तक आणलेले आता एकानं म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे आपण सरळ विषयाला हात घालले. सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की त्याच्या चेहऱ्यावरती तेज आहे, कारण तो वैराग्यधारी, वैतागी नाही. आपल्या इथे वैराग्य कमी आहे आणि वैतागी जास्त आहे. नवरा बायकोचं भांडण झालं म्हणून झालं भेटू, हे भांडे घेऊन जाईल मी, भांडे घेऊन जाईल मी, तो म्हणजे होय होतं बायको कंटाळते, होय म्हणजे हे जे आहे हे भिंतू हे बनते स्वतःही निर्वाणाला प्राप्त करत नाही. निर्वाण म्हणजे मरणे नाही, कृष्णेतून मुक्ती. निर्वाण असं परमसुख जिवंतपणे आता भिक्षूलाही प्राप्त होत नाही, तो तुम्हाला मला काय प्राप्त होतो. आणि त्याच्यामुळं हा धर्म महाराजचा झाला. इतर समाजाचे लोक बौद्ध होणे म्हणजे महार होणे अशी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आणि म्हणून एवढं चांगलं तत्वज्ञान असताना ते मागे पडलं आणि आपलं इतरांनी कॉपी मारली आणि तो त्यांचा शिक्का चालवून त्यांनी हे तत्वज्ञान चालवलं आणि ते यशस्वी होत आहे आणि आपण मागे पडलो. याला आपण जबाबदार यासाठी आहोत की धर्म हा विषय आपला वेगळा आहे आणि सामाजिक चळवळ आणि राजकीय चळवळ हा आपला विषय वेगळा आहे. म्हणजे आता त्यांना आभार प्रदर्शन किती मिनिटात करावं, कधी कधी असं वाटतं की आभार प्रदर्शनच कॅन्सल करून टाका. पण लोक म्हणतात की आभार प्रदर्शन करणं म्हणजे हा पण एक भाग आहे. म्हणून नवीन पोरं जे आहेत त्यांना आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी, स्टेज देण्यासाठी आभार प्रदर्शनाची जबाबदारी त्यांना आपण देऊया. पण 2 मिनिटाच्या वर त्यांनी आभार प्रदर्शनात वेळ घालवायचा नाही. आणि परमपूज्य 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 हे 10-12 मिनिटाचा अजिबात म्हणायचं नाही. ते हे बिलकुल त्याच्यातला वेळ आनंद भालेराव सहित सगळ्यांना माझी विनंती राहील की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर, बुद्ध विहाराचं 3रं राष्ट्रीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगरात एप्रिलमध्ये होत आहे. त्या निमित्ताने आज कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. ते काय निर्णय झाला त्याच्यामध्ये आणि त्या अधिवेशनामध्ये काय काय होणार आहे? या अधिवेशनाचे जे अध्यक्ष ठरवण्यात आले पूजनीय भदंत विनय रक्षिताजी, जे बैतुल्ला मध्य प्रदेशात राहतात, जगप्रसिद्ध बौद्ध भिक्खू आहेत. त्यांच्या नावांना अनुमती या बुद्ध विहारात या मीटिंगमध्ये देण्यात आली. त्यानंतर या अधिवेशनाचे जे स्वागताध्यक्ष ठरवण्यात आलेले आहेत, तर त्या ठरावाला या बैठकीमध्ये अनुमती देण्यात आली. त्यानंतर या बैठकीमध्ये या अधिवेशनामध्ये जे सत्र आहेत त्या सत्रांचे विषय आणि त्या सत्रांमध्ये कोण कोण बोलणार आहेत, कोणत्या राज्याचे प्रतिनिधी बोलणार आहेत आणि औरंगाबाद शहरातलं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये कोण राहावं, तर हे निर्णय या बैठकीमध्ये झालेले आहेत. या बैठकीत प्रामुख्यानं आपलं स्थळ कोणतं आहे, राहण्याची व्यवस्था कशी राहील, भोजन व्यवस्था कशी राहील, वेगवेगळ्या ज्या 19 समित्या आहेत त्या 19 समित्या या बैठकीमध्ये आज आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि आजपासून या अधिवेशनाच्या तयारीला जे लोकांच्या पातळीवरती सुरुवात झालेलं आहे. ही आजची बैठक महाराष्ट्र राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून बुद्धविहार समन्वय अभियानामध्ये जे सहभागी आहेत ते लोक महाराष्ट्राच्या 4ही विभागातून या ठिकाणी आलेले आहेत. आणि औरंगाबाद शहरातले जे बुद्धविहार आहेत त्याचे संचालक या ठिकाणी आलेले आहेत.
त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रात काम करणारे, वेगवेगळ्या धार्मिक संघटना चालवणारे, त्या संघटनांचे लोक प्रतिनिधी या आजच्या बैठकीला उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या समोर आतापर्यंत झालेला जो काही कामाचा आढावा आहे तो आढावा आम्ही सांगितला आणि संत एकनाथ महाराज रंगमंदिर, उस्मानपुरा, संभाजीनगर, महाराष्ट्र या ठिकाणी हे अधिवेशन ब्रह्मचारी मैत्रीनाथ हे उद्घाटन करतील आणि कॉम्रेड धनाजी गुरव हे उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे राहणार आहे. आकाश लामा यांच्या अध्यक्षतेखाली एक सत्र होईल, ते आसामचे आहेत. त्यानंतर रमेश बँकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं सत्र होईल, ते अहमदाबादचे आहेत. दीपक कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक सत्र होईल, ते आपल्या महाराष्ट्रातले आहेत. आणि प्रतिनिधी सत्र अशोक सरस्वतींच्या अध्यक्षतेखाली होईल. खुलं सत्र गुरुवर्य डॉक्टर एम ए वाहूर सर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. काही ठराव मांडण्यात येईल आणि ते ठराव सरकारकडे पाठवण्यात येईल. त्याच्यामध्ये बौद्ध गया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. पाली भाषा हे ज्या 8व्या सूचीतून काढली ते 8व्या सूचीमध्ये ती समाविष्ट करण्यात यावी. बौद्ध विद्यापीठ राज्यस्तरावर प्रत्येक राज्यामध्ये बौद्ध विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी. तर या 3 मागण्यांचे ठराव मांडण्यात येईल. आणि सगळ्यात मोठा जो महत्त्वाचा ठराव आहे तो हा की बौद्ध संस्कार विधीमध्ये एक वाक्यता असावी याच्यावरती हा एक ठराव करण्यात येईल. आणि बुद्ध विहारामध्ये बुद्ध विहार संस्कृती निर्माण व्हावी असा दुसरा ठराव करण्यात येईल. आणि त्या मार्गानं पुढे हे वर्षभर हे काम करण्यात येईल. आणि कोकणमध्ये जे 4थं राष्ट्रीय अधिवेशन होईल त्या राष्ट्रीय अधिवेशनात त्याचा आढावा घेण्यात येईल. एकंदरीत बुद्ध विहार समन्वय करणे, बुद्ध विहार संस्कृती निर्माण करणे आणि भारतातला बौद्ध तो कोणत्याही पंथाचा असो, तो हीनयानी असो, महायानी असो, वज्रयानी असो, तंत्रयानी असो, तो स्थविरवादी असो की कोणताही असो, त्या सगळ्यांना बौद्ध म्हणून एकत्र येणे, तो राजकारण करणारा बौद्ध असो, समाजकारण करणारा बौद्ध असो, धर्मकारण करणारा बौद्ध असो, तो बौद्ध उपासक म्हणून त्यांनी एकत्र यावं हे याच्यासाठी हे प्रयत्न आहेत. आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून हे प्रयत्न त्याचं दृढीकरण करण्यात येईल. हा त्या अधिवेशनाचा विषय आहे. किती तारखेला अधिवेशन होईल? 26 आणि 27 एप्रिल 2025ला हे अधिवेशन संत एकनाथ महाराज रंगमंदिर, उस्मानपुरा, क्रांती चौक, संभाजीनगर, ज्याला औरंगाबाद हे नाव होतं महाराष्ट्र, या ठिकाणी हे अधिवेशन होऊ घातलेलं आहे. किती लोक येण्याची शक्यता आहे? या अधिवेशनासाठी बाहेरच्या राज्यातील 400 प्रतिनिधी येतील आणि औरंगाबाद शहरातील 300 प्रतिनिधी येतील. असे 700 प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहतील. सर, तुम्ही आत्ता भाषणामध्ये सांगितलं तर समाज आपलं बुद्ध विहार बांधले, परंतु बौद्ध उपासक त्याकडं लक्ष देत नाही, येत नाही वंदनाला वगैरे. आणि तुम्ही एक शब्द प्रयोग केला का बुद्ध विहार हे दलालाचे केंद्र झाले. कसं बघता तुम्ही त्याने आणि हे काय वाटतं तुम्हाला? आमचा नागपूरचा अनुभव असा आहे की बुद्ध विहाराचे काही लोक असे सापडले आम्हाला की निवडणुकीच्या पिरियडमध्ये आमच्या विहाराचे खिडक्या बांधून द्या, आमचा सारा मोहल्ला तुमच्या पाठीशी उभा राहील. तर बाबासाहेबांनी दिलेला मताचा अधिकार खिडक्या बांधून विकणे हे विहाराचं काम नाही. अर्थात हे सगळेच विहार नाही करत, पण ही सुरुवात झालेली आहे. एका विहाराच्या अध्यक्ष असणाऱ्या बाईंनी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये बकरा कापला आणि साऱ्या मोहल्ल्याला बकरा खाऊ घातला. आता याला काय म्हणणार आहोत? तर यालाच आपण असं म्हणतो की हा जो दलालीचा भाग सुरू झाला
बुद्ध विहार हे दलालीचे केंद्र व्हायला नकोत, ते दुःखानं होत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी समाजाकडूनच तसा प्रयत्न व्हायला पाहिजे. आपण एकाएकाला कोणी अडवू नाही शकणार. प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या लक्षात आणू आणि लोकांचा दबाव आला तर ते कमी होईल असं आम्हाला वाटतं. या अधिवेशनाच्या निमित्ताने बौद्ध उपासक आणि उपासकांना काय आवाहन करणार? बौद्ध उपासक आणि उपासिकांना हे अधिवेशन आवाहन करणार आहे की बाबासाहेबांचे आपण लायक लेकरं व्हावेत. आपण बाबांचं स्वप्न पूर्ण करणे, आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते स्वप्न होतं भारत बौद्धमय करण्याचं. भारत बौद्धमय करण्यासाठी आपल्याला बुद्ध विहारांची संस्कृती निर्माण करणे आवश्यक आहे. हे आपलं हा मेसेज आपण या माध्यमातून उपासक उपासिकांना देऊ. पुण्यामध्ये 150 ते 200 बुद्ध विहार आहेत, पण प्रत्येक विहार असं आहे की फक्त संडेला ओपन होतो. मग ही कुठेतरी आपली बौद्ध उपासक म्हणून आपली जबाबदारी आहे की रोज बुद्ध विहार उघडणं किंवा मग मुलाचे ते संस्कार त्यांना देणं किंवा शिकवणं किंवा आपल्या महापुरुषांबद्दल तिथं काय सांगावं असं होत नाही. मग त्याच्यासाठी आपली समन्वय समिती काय करणार? ते बुद्ध विहार हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही. आपण त्याच्यासाठी मार्ग काढला. लेकी बोले सुने लागे. पोरीला बोलायचं पण ते सुनेला सांगायचं असते सुनेला. तुझ्या आईनं तुला भाजी करणे नाही शिकवलं काय हे बोलायचं असते सुनेला. पण सुनेला जर बोललो तर सून तिला काही भाकर भाजी देत नाही. म्हणून आपल्या पोरीला म्हणते आई की बघ उद्या नवऱ्याच्या घरी जाशील, भाजी नाही करता आली तर तुझी सासू म्हणेल का तुझ्या मायनं तुला हे शिकवलं का. तर अशा पद्धतीनं शत्रुत्व पैदा न करता लेकी बोले सुने लागे या पद्धतीनं समाजाला सांगावं लागेल. तेव्हा समाज हा बदलत जाईल. कारण हे एकाएकी होणार नाही. बाबासाहेबांनी जे म्हटलं की रविवारी जसे ख्रिश्चन बुद्ध विहारात जातात, चर्चमध्ये जातात, तसं तुम्ही रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे. याचा गैरअर्थ लोकांनी असा काढला का फक्त रविवारीच गेलो पाहिजे. चर्चमध्ये दररोजच जाते. आम लोकांना वेळ भेटत नाही म्हणून ते रविवारी जातात, पण झाडून रविवारी जातात. बुद्ध विहारात ज्यांना दररोज जाता येते त्यांनी दररोज जावं, पण ज्यांना दररोज जाता येत नाही त्यांनी किमान रविवारी तरी गेलं पाहिजे. आणि जे रविवारी जात नसतील आता त्याला काय म्हणायचं. बाबासाहेबांचं हे वाक्य या लोकांसाठी होतं. एरवी बुद्ध विहाराच्या उपासकाने दररोज बुद्ध विहारात गेला. जसं मी इथे आहो तर मी दररोज जाईन का? आता मी 19 तारखेपासून बाहेर आहे, मी दररोज कसा जाईन? पण मी ज्या दिवशी नागपुरात असेल त्या दिवशी मी बुद्ध विहारात जाईन. माझं हे बौद्ध म्हणून माझं हे काम आहे. बौद्ध तोच जो बुद्ध विहारात जातो. जो बुद्ध विहारात जात नाही तो बौद्ध नाही. मग आता जे नाही त्याच्या मागं आपण लट धरून त्याच्या मागं लागा काय? चल येऊच नको. जो नाही आहे त्याला जवळ आणायचं. नाही वेरे न वेरानी संमंतिद कुदाचनम अवेरेनच संमंती येस धम्मो सनंतनो. वैरानं वैर जात नाही. मैत्रीनं ते तुम्हाला शांत करावं लागेल. म्हणून मैत्रीपूर्ण व्यवहारानं धर्माचा प्रचार होईल. द्वेषानं धर्माचा प्रचार होत नाही हे लक्षात घ्या. विहार हे चळवळीचे केंद्रबिंदू बनायला पाहिजे असं आपण करणार की ते चळवळीचं केंद्रबिंदू बनायला पाहिजे. खरं म्हणजे ज्या दिवशी लोक विहारात जातील, चांगले लोक ज्या दिवशी विहारात जाणं येणं करतील त्या दिवशी ते चळवळीचे केंद्र होईल. आज विहारात कोण जाते? ज्यांना ऐकायला येत नाही त्या म्हाताऱ्या, ज्याचे दात पडले, ज्याच्या डोळ्यात दिसत नाही त्या म्हाताऱ्या. बाकीच्या तरुण लोक पोरपुरी तर जातच नाही. एक म्हातारी बुद्धम म्हणते, दुसरी धम्मम म्हणते, तिसरी संगम म्हणते. एकीचं दुसऱ्याला ऐकायला येत नाही, दुसरीचं तिसरीला ऐकायला येत नाही. तर ते तिथं चळवळीचं केंद्र कसं होईल? आम लोक गेले पाहिजे. आपण सुज्ञ माणसं, चळवळी करणारे लोक, या समाजातले पुढारी बुद्ध विहारात गेले पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत बुद्ध विहार चळवळीचे केंद्र
होणार नाही.